प्रवेश परीक्षा संपूर्ण जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहे मित्रांनो. तुम्ही जर बी-एड सी-ई-टीची तयारी करत असाल तर त्यासाठी मित्रांनो IMP असा आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. बी-एड सी-ई-टीचा स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. तर त्या ग्रुपची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपवरती हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, त्याचप्रकारे पेपरविषयी सगळी महत्त्वाची माहिती, चालू घडामोडी सगळं तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण तो ग्रुप तयार केलेला आहे पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आहे. आणि जर कोणाला जॉइन होता येत नसेल तर जो काही नंबर दिसतोय माझा त्याला तुम्ही SMS करा WhatsAppला. मी तुम्हाला मला हाय करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये ग्रुपची लिंक पाठवेल किंवा तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये किंवा जो काही व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही लगेच जॉइन होऊ शकता. पहिला प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर आपल्या सर्वांना माहिती आहे कोण आहेत पहा, देवेंद्र फडणवीस आहेत पहा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर एकनाथ शिंदे हे काय आहेत पहा, उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यानंतर पहा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क, सुनेत्रा पवार मित्रांनो महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत पहा. महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? बघा, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, श्री चंद्रशेखर. लक्षात ठेवा, श्री चंद्रशेखर हे महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? काय प्रश्न आहे? महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर नवीन नियुक्त जिष्णुदेव वर्मा हे काय आहेत पहा, आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत पहा. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? राजेश अग्रवाल. ऑप्शन क्रमांक ब, राजेश अग्रवाल हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? आपल्या महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर दिनेश टी वाघमारे. लक्षात ठेवा, दिनेश टी वाघमारे. नेक्स्ट पहा, आपल्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर मिलिंद साठे हे आपलं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट MPSCचे अध्यक्ष कोण आहेत? तर MPSCचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? विवेक भीम नवार हे MPSCचे अध्यक्ष आहेत पहा. महाराष्ट्राचे माहिती आयुक्त कोण आहेत? तर आपल्या महाराष्ट्राचे माहिती आयुक्त कोण आहेत? राहुल पांडे. ऑप्शन क्रमांक ब, राहुल पांडे हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्राचे लोक आयुक्त कोण आहेत? तर आपल्या महाराष्ट्राचे लोक आयुक्त आहेत पहा, VM कानडे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ब, VM कानडे. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर AM बर्दर हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? बघा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? तर रुपाली चाकणकर. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ब, रुपाली चाकणकर याचं बरोबर उत्तर आहे पहा. मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस. ऑप्शन क्रमांक ब, देवेंद्र फडणवीस पहा. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आहेत पहा. गृहराज्यमंत्री शहरी कोण आहेत? तर बघा, गृहराज्यमंत्री शहर आहेत पहा, योगेश कदम. ऑप्शन क्रमांक ब, योगेश कदम आहेत पहा. गृहराज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत? तर गृहराज्यमंत्री ग्रामीण कोण आहे? पंकज भोयर. ऑप्शन क्रमांक ब, पंकज भोयर. महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे अर्थमंत्री पहा, देवेंद्र फडणवीस. ऑप्शन क्रमांक ब. नेक्स्ट पहा, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे. कोण आहेत? चंद्रशेखर बावनकुळे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? तर कृषी मंत्री जर पाहिलं मित्रांनो तर लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राचे दत्तात्रय भरणे. ऑप्शन क्रमांक ब, दत्तात्रय भरणे पहा. महाराष्ट्राचे सहकार मंत्री कोण आहेत? तर सहकार मंत्री मित्रांनो बाबासाहेब पाटील. लक्षात ठेवा, बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेत. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री मित्रांनो प्रकाश आंबेडकर. शिक्षण मंत्री कोण आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे? तर लक्षात ठेवा, दादाजी भुसे. ऑप्शन क्रमांक ब. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत मित्रांनो प्रताप सरनाईक. ऑप्शन क्रमांक ब, प्रताप सरनाईक. महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत? तर गणेश नाईक हे आपल्या महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत पहा. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर पर्यावरण मंत्री मित्रांनो पंकजा मुंडे.
तुम्ही जर BEd CETचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी मी 10,000 IMP प्रश्न देणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, लवकरात लवकर घ्यायची पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आता फक्त आपल्याकडे थोडेच दिवस बाकी आहेत पहा आणि योग्य दिशेने अभ्यास केला तरच आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तरच आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क मिळणार आहेत पहा. बघा 10,000 IMP प्रश्न मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे या नंबरला 93 25 23 08 40 या नंबरला काय करायचं आहे ₹399 बघा ₹399 फोनपे आणि गुगल पे करायचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला सगळे प्रश्न देणार आहे पहा. यामध्ये तुमचा सगळा अभ्यास कव्हर केला जाणार आहे. आणि लेटेस्टच्या ज्या काही चालू घडामोडी या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पहा. फक्त ₹399 ला मिळणार आहेत पहा. असे पण पैसे आपण कुठं पण खर्च करतो, परंतु योग्य दिशेने अभ्यास केला आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 10,000 IMP प्रश्न मिळणार आहेत 399 मध्ये. लवकरात लवकर घ्या पहा. नंतरून घेऊन काही फायदा नाही. कारण की आता जर तुम्ही घेतलं तर जास्तीत जास्त तुमची रिव्हिजन होईल आणि जास्तीत जास्त स्कोर तुमचा वाढेल. कारण की रिव्हिजनला खूप महत्त्वाचं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. फोनपे नंबर आपला 93 25 23 08 40 आहे. किंवा हा जो काही QR कोड दिसतोय हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही ₹399 पाठवू शकता. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत पहा. नेक्स्ट आहे पहा महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? तर पर्यटन मंत्री मित्रांनो शंभूराजे देसाई आहेत पहा. महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री कोण आहेत? तर सुनेत्रा पवार. लक्षात ठेवा सुनेत्रा पवार. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कोण आहेत? तर मित्रांनो सभापती कोण आहेत? तर राहुल नार्वेकर याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र विधानसभा उपसभापती कोण आहेत? तर लक्षात ठेवा अण्णा बनसोडे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो विरोधी पक्षनेते हे पद सध्या रिक्त आहे पहा. महाराष्ट्र विधान परिषद सभापती कोण आहेत? तर मित्रांनो कोण आहेत? राम शंकर शिंदे हे काय मित्रांनो विधान परिषद सभापती पहा. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती कोण आहेत? तर नीलम गोरे ऑप्शन क्रमांक अ नीलम गोरे. महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर मित्रांनो विरोधी पक्षनेते कोण आहेत? अंबादास दानवे ऑप्शन क्रमांक ब. विधानसभा सभागृह नेते कोण आहेत? विधानसभा सभागृह नेते कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस याचं बरोबर उत्तर आहे. विधान परिषद सभागृह नेते कोण आहेत? तर विधान परिषदचे कोण आहेत मित्रांनो? एकनाथ शिंदे आहेत पहा. लक्षात ठेवा एकनाथ शिंदे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सध्याचे कोण आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोण आहेत? सदानंद दाते याचं बरोबर उत्तर होईल पहा. मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर मुंबई पोलीस आयुक्त आहेत देवेन भारती. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागा म्हणजे CIDचे प्रमुख कोण आहेत? तर सुनील रामानंद याचं बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्र ETSचे प्रमुख कोण आहेत? बघा महाराष्ट्राचे ETSचे प्रमुख कोण आहेत? तर नवल बजाज याचं बरोबर उत्तर होईल पहा. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणजे ACBचे प्रमुख कोण आहेत? ACBचे प्रमुख कोण आहेत? तर राजीव सिंघल याचं बरोबर उत्तर आहे. संजीव सिंघल. कोण आहेत? संजीव सिंघल. आता आपण केंद्र सरकारमधल्या महत्त्वाच्या नियुक्तीला रिव्हिजन मारूयात. तर पुढचा प्रश्न आहे पहा भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? तर मित्रांनो भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू ऑप्शन क्रमांक ब. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? काय प्रश्न आहे? उपराष्ट्रपती कोण आहेत? तर CP राधाकृष्णन याचं बरोबर उत्तर आहे. CP राधाकृष्णन. भारताचे पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी आपल्याला माहिती आहे बघा 15वे पंतप्रधान आहेत. भारताचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत पहा. सरन्यायाधीश विचारलं 53वे. तर सूर्यकांत याचं बरोबर उत्तर होईल पहा. भारताचे दुसरे लोकपाल कोण आहेत? बघा भारताचे दुसरे लोकपाल कोण आहेत? तर अजय खानविलकर याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताचे महान्यायवादी म्हणजे अटॉर्नरी जनरल कोण आहेत? कोण आहेत? तर R व्यंकट रमणी हे याचं बरोबर उत्तर आहे. भारताचे 15वे महालेखापाल म्हणजे CAG कोण आहेत? तर संजय मूर्ती आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर मित्रांनो भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर लक्षात ठेवा ज्ञानेश कुमार याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब ज्ञानेश कुमार. भारताचे 13वे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा राजकुमार गोयल आहेत पहा. ऑप्शन क्रमांक ब राजकुमार गोयल. UPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर अजय कुमार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक ब अजय कुमार. नेक्स्ट आहे पहा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत V सुब्रमण्यम. ऑप्शन क्रमांक ब
व्ही सुब्रमण्यम. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? विजया रहाटकर आहेत पहा. केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे CVC चे अध्यक्ष कोण आहेत? तर प्रवीण श्रीवास्तव याचं बरोबर उत्तर आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर हंसराज अय्यर, ऑप्शन क्रमांक ब, हंसराज अय्यर याचं बरोबर उत्तर आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर किशोर मकवाना, लक्षात ठेवा किशोर मकवाना याचं बरोबर उत्तर आहे पहा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर कोण आहे मित्रांनो? अंतरसिंग आर्य याचं बरोबर उत्तर आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर प्रियंका कानूनगो याचं बरोबर उत्तर आहे पहा. लोकसभेचे सभापती कोण आहेत? काय प्रश्न आहे? लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर ओम बिर्ला, ऑप्शन क्रमांक ब, ओम बिर्ला याचं काय पहा योग्य उत्तर आहे. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? राहुल गांधी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लोकसभेचे सभागृह नेते कोण आहेत? तर मित्रांनो सभागृह नेते कोण आहेत? नरेंद्र मोदी याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब, नरेंद्र मोदी. लोकसभेचे सचिव कोण आहेत? सांगा पटकन, लोकसभेचे सचिव कोण आहेत? तर मित्रांनो उत्पल कुमार सिंग याचं बरोबर उत्तर आहे. राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? सांगा पटकन. तर CP राधाकृष्णन याचं बरोबर उत्तर आहे पहा. राज्यसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर हरिवंश नारायण सिंह याचं बरोबर उत्तर आहे. राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत? तर मल्लिकार्जुन खरगे याचं योग्य उत्तर आहे पहा. राज्यसभेचे सभागृह नेते कोण आहेत? तर JP नड्डा याचं योग्य उत्तर आहे मित्र, लक्षात ठेवा JP नड्डा. पुढचा प्रश्न आहे पहा. राज्यसभेचे सचिव कोण आहेत? तर कोण आहे मित्रांनो? प्रमोद चंद्र मोदी हे आहेत पहा. भारताचे CDS कोण आहेत पहा? चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ, सांगा. तर अनिल चव्हाण याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब, अनिल चव्हाण. नेक्स्ट आहे मित्रांनो भूदल लष्कर प्रमुख कोण आहेत? ते लक्षात ठेवायचं आपल्याला कोण आहेत त्याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब, उपवेंद्र द्विवेदी याचं योग्य उत्तर आहे पहा. भूदलाचे लष्कराचे उपप्रमुख कोण आहेत? तो पुष्पेंद्र सिंह याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब, पुष्पेंद्र सिंह. नौदल लष्कर प्रमुख कोण आहेत? तर दिनेश कुमार त्रिपाठी याचं योग्य उत्तर आहे पहा. दिनेश कुमार त्रिपाठी. नौदलाचे लष्कराचे उपप्रमुख कोण आहेत? नौदलाचे लष्कराचे उपप्रमुख कोण आहेत? तर संजय वात्सायनन हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. वायुदलाचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर अमरप्रीत सिंग मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब, अमरप्रीत सिंग. नेक्स्ट पहा वायुदल लष्कराचे उपप्रमुख कोण आहेत? तर नागेश कपूर, ऑप्शन क्रमांक ब, नागेश कपूर याचं योग्य उत्तर आहे पहा. CISF चे प्रमुख कोण आहेत? प्रवीण रंजन याचं काय पहा योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब, प्रवीण रंजन. CRPF चे प्रमुख कोण आहेत मित्रांनो? सांगा CRPF चे प्रमुख. तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. ITBP चे प्रमुख कोण आहेत? तर ITBP चे प्रमुख आहेत पहा शत्रुजित सिंह कपूर. SSB चे प्रमुख कोण आहेत? काय प्रश्न आहे पहा. SSB चे प्रमुख कोण आहेत? तर अमृत मोहन प्रसाद याचं बरोबर उत्तर आहे पहा. BSF चे प्रमुख कोण आहेत? तर BSF चे प्रमुख आहेत मित्रांनो प्रवीण कुमार, ऑप्शन क्रमांक ब, प्रवीण कुमार. आसाम रायफलचे प्रमुख कोण आहेत? तर विकास लाखेरा याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ब, विकास लाखेरा. RPF चे प्रमुख कोण आहेत? तो सोनाली मिश्रा याचं काय पहा योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे सोनाली मिश्रा. नेक्स्ट पहा NDRF चे प्रमुख कोण आहेत? NDRF. तर पियुष आनंद मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब, पियुष आनंद. नेक्स्ट मित्रांनो NHG चे प्रमुख कोण आहेत? NHG चे प्रमुख आहेत मित्रांनो B श्रीनिवास याचं योग्य उत्तर आहे पहा. B श्रीनिवास. नेक्स्ट आहे पहा SPG चे प्रमुख कोण आहेत? SPG चे प्रमुख कोण आहेत? तर आलोक शर्मा. पुढचा प्रश्न मित्रांनो NIA चे प्रमुख कोण आहेत? NIA चे प्रमुख कोण आहेत? म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. तर राकेश अग्रवाल याचं बरोबर उत्तर आहे पहा.
नेक्स्ट मित्रांनो, NCCचे प्रमुख कोण आहेत? NCCचे प्रमुख कोण आहेत? वीरेंद्र वत्स. याचं काय पहा योग्य उत्तर आहे. भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख कोण आहेत? भारतीय तटरक्षक दल. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे परमेश शिवमणी. याचं बरोबर उत्तर पहा. नेक्स्ट मित्रांनो, NCBचे प्रमुख कोण आहेत? तर NCBचे प्रमुख आहेत मित्रांनो अनुराग गर्ग. ऑप्शन क्रमांक ब, अनुराग गर्ग. IBचे प्रमुख कोण आहेत? तर तपन कुमार डेका. याचं काय पहा योग्य उत्तर पहा. रॉ म्हणजे काय? रिसर्च अँड अनालिसिस विंग. याचे प्रमुख कोण आहेत? तर पराग जैन. ऑप्शन क्रमांक ब, पराग जैन आहेत पहा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA. त्याचे प्रमुख कोण आहेत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत पहा. तर अजित डोभाल. ऑप्शन क्रमांक ब, अजित डोभाल. CBIचे प्रमुख कोण आहेत? बघा CBIचे प्रमुख कोण आहेत? तर प्रवीण सूद. याचं बरोबर उत्तर आहे पहा. BROचे प्रमुख कोण आहेत? पहा BROचे प्रमुख कोण आहेत? तर हरपाल सिंग. याचं बरोबर उत्तर आहे पहा. RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा. याचं काय पहा योग्य उत्तर आहे. SBIचे अध्यक्ष कोण आहेत? SBIचे अध्यक्ष कोण आहेत? तर श्रीनिवास लुलू शेट्टी. याचं योग्य उत्तर आहे पहा. LICचे अध्यक्ष कोण आहेत? तर रामकृष्ण चंदन. याचं योग्य उत्तर आहे पहा. नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत? सांगा नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत? तर शाजी केवी. याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब, शाजी केवी. नेक्स्ट मित्रांनो, सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? काय प्रश्न आहे? सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? तर तुहिन कांत पांडे. याचं योग्य उत्तर आहे पहा. ईडीचे संचालक कोण आहेत? ईडीचे संचालक नवीन पांडे. याचं योग्य उत्तर होईल. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर NK सिंग. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, NK सिंग. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 16व्या. तर अरविंद पनगडिया. याचं योग्य उत्तर आहे पहा. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पहा 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर अशोक कुमार माथुर. याचं बरोबर उत्तर आहे पहा. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आता 8वं वेतन लागणार आहे. तर रंजना देसाई. याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब, रंजना देसाई. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. याचं बरोबर उत्तर आहे पहा. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत मित्रांनो सुमन बेरी. ऑप्शन क्रमांक ब, सुमन बेरी. नीती आयोगाच्या CEO कोण आहेत? बघा CEO कोण आहेत? तर निधी छिब्बर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, निधी छिब्बर. इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? पहा इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? व्ही नारायण. ऑप्शन क्रमांक ब, व्ही नारायण. DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर समीर व्ही कामत. याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, BARCचे संचालक कोण आहेत? तर विवेक भसीन. याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, IMFचे कार्यकारी संचालक कोण आहेत? तर उर्जित पटेल. याचं योग्य उत्तर होईल. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मनन कुमार मिश्रा. मित्रांनो बार काउन्सिल ऑफ इंडियाचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत पहा. भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा. मित्रांनो भारताचे कोण आहेत? गृहमंत्री आहेत. भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर लक्षात ठेवा राजनाथ सिंग. मित्रांनो संरक्षण मंत्री आहेत. भारताच्या अर्थमंत्री कोण आहेत? सांगा. तर निर्मला सीतारामन भारताच्या कोण आहेत? अर्थमंत्री आहेत पहा. भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर भारताचे परराष्ट्र मंत्री पहा S जयशंकर. लक्षात ठेवा S जयशंकर. भारताचे आरोग्य मंत्री कोण आहेत? आरोग्य मंत्री कोण आहेत? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो आरोग्य मंत्री JP नड्डा. भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव. याचं काय पहा योग्य उत्तर आहे. भारताचे कॅबिनेट सचिव कोण आहेत? तर TV सोमनाथन हे कॅबिनेट सचिव आहेत पहा. भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर विक्रम मिस्री. याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा विक्रम मिस्री. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करा पहा 399 रुपये. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या PDF तयार केलेत पहा. आता तुम्ही या ठिकाणी पैशाकडे पाहू नका पहा. इतके पैसे आपण कुठं पण खर्च करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर जा फोनपेमध्ये, गुगल पेमध्ये 399 रुपये पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा पहा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, परंतु अभ्यास करा. कारण की येणारी वेळ बघा या ठिकाणी आपलीच असणार आहे पहा.
लवकरात लवकर मित्रांनो सगळ्यांनी या ठिकाणी घेऊन टाका. कारण की कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण फक्त मोजकेच प्रश्न तयार केलेत पहा. रोज तुम्ही 1000 जरी प्रश्न वाचले, तर पेपर येईपर्यंत आपली चांगली रिव्हिजन होईल आणि चांगला स्कोअरसुद्धा येईल. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ वाया घालवू नका पहा. ही वेळ खूप महत्त्वाची आहे पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹399 पाठवायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा पेमेंटचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे पहा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे या ठिकाणी पाठवून देईल पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी आहे. कमी वेळेचा अभ्यास करण्यासाठी आपण या PDF लॉन्च केलेल्या आहेत पहा. तर लगेच फोनपेमध्ये जा कसला विचार करू नका. लगेच घेऊन टाका.